छाताळ्यातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग उफतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग उफतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावं? अरे जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला नेतो त्याचं नाव संताजी, शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, धन्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, परंतु शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जेवढे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय? अरे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, पण मला असं वाटतं खरं तर संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला होतं, कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि एकटा शिवबा. मराठा 1 बाय शिव, एकच राजे शिवराय राजे. सूर्यनारायण जर उगवले नसते ना तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेले असते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा. बाणकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांची 7 मराठे लढली आदिलशाहच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 युद्धांची नावे यसाजी पडलार, टिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी हेलाल, सरनोबत कुर्तजी उर्फ प्रतापराव गुजर. वेळात मराठे वीर दौडले. या 7 वीरांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. शाहिस्त खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्त खान भुर्जी. त्यात जो लिहितो की शिवराय आले, त्यात त्यांनी शिवरायांनी केलेला एक अहिल्याचा प्रसंग नमूद केलाय आणि त्यात खानानं त्या भुर्जीत एक घटना सुद्धा नोंदवली. तो जो लिहितो शिवराय आले तसे लहान मला तुफान वाऱ्यासारखे लहान मलातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला आणि शाहिस्त खानाची एक बहीण खानाकडे धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. ते बोट छाटलेला शाहिस्त खान म्हणा स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पडवणार नाहीतच, आणि जरी पडवलं तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी तिला पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनांना महाराजांच्या चरित्रावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढं की आजच्या भारतीय समाजाला महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. शिवाजी महाराजांनी